हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणतीही डिश ऑर्डर केल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनटांमध्ये तयार होते आणि प्रत्येक वेळी तीच चव असते. याचं कारण म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक ऑल पर्पज ग्रेव्ही तयार असते. अगदी ती अगोदरच स्टोअर करून ठेवतात. जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या डिशची ऑर्डर आली की त्याप्रमाणे ते त्या ग्रेव्हीमध्ये काही मसाले आणि भाज्या बदलून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवल्या जातात. ही ऑल पर्पज ग्रेव्ही अगदी सहजपणे तयार करून ठेवू शकतो आपणही आणि हॉटेलसारख्या भाज्या अगदी 15 ते 20 मिनटांमध्ये आपण देखील घरच्या घरी बनवू शकतो. ही ग्रेव्ही 3 महिने फ्रीझरमध्ये डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकतो, तर 2 दिवस आपण नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवू शकतो. सर्वप्रथम इथे मी एक अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि तो रफली चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा किलो टॅमॅटो रफली कट करून घेतलेले आहेत. 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, तर 30 ग्रॅम मगजबी आणि 30 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही काजूचं प्रमाण आणि मगजबीचं प्रमाण आपल्यावरती डिसाईड करायचं आहे. हॉटेलमध्ये मगजबीचं प्रमाण जास्त असतं आणि काजूचं प्रमाण कमी असतं, कारण मगजबी आहे ती जास्त स्वस्त आहे त्याच्यामुळे. या ठिकाणी तुम्हाला जर घरच्या घरी करायचे असेल तर तुम्ही काजूचं प्रमाण जास्त ठेवू शकता, मगजबीचं प्रमाण कमी ठेवू शकता. सर्वप्रथम पॅन गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मगजबी आणि काजू घालून घेतलेत आणि ते छान शिजवून घेणार आहोत एक 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतरनी भेटूया. तर 15 मिनटानंतरनी काजू आणि मगजबी जी आहे ती शिजलेली आहे. आता या ठिकाणी आपण दुसरा पॅन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये रफली कट केलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा छान परतून घ्यायचा आहे. आपल्याला हा कांदा डार्क ब्राउनिश नाही करायचा, लालसर नाही करायचा, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे शिजून घ्यायचा आहे. आणि पूर्ण प्रोसेस जी आहे ती आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे. पाहू शकता आपला कांदा जो आहे तो पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे. अगदी अर्धा मिनिट आपण परतून आणखी काढून घेणार आहोत. त्याच सेम पॅनमध्ये आपण थोडंसं आणखी तेल घालणार आहोत आणि त्याची पुढची प्रोसेस आपण बघणारच आहोत. त्या अगोदर आपण बघणार आहोत आलं आणि लसूण एका मिक्सर जारमध्ये घेऊन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसऱ्या मिक्सर जारमध्ये टॅमॅटोची देखील प्युरी करून घ्यायची आहे. या पद्धतीने टॅमॅटो जर चांगले पिकलेले असतील तर अशी एकदम थिकनेसवाली ग्रेव्ही होते. आता त्याच मिक्सर जारमध्ये आता आपण दुसरी ग्रेव्ही करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण आता लगेचच कढई गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 3 चमचे इतकं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण काही गरम मसाले टाकणार आहोत. तमालपत्र घालूया. त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा घालूया. 1 मोठी विलायची, 4 ते 5 छोटी विलायची घालणार आहोत. त्याचबरोबर 5 ते 6 लवंग घालणार आहोत आणि 1 चमचा इतकं शहाजिरं घेणार आहोत. हे छान परतून घेणार आहोत तेलामध्ये. एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच जी आलं लसणाची पेस्ट केली होती आपण ती घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे. आलं लसणाचा उग्र वास जाईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत टॅमॅटोची प्युरी जी करून घेतली होती ती. त्याच्या अगोदर आपण आलं लसणामध्येच घालणार आहोत लाल तिखट, हळद आणि मीठ आणि त्याच्यावरतीच आपण टॅमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटं आपण छान वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे टॅमॅटोची प्युरी जी आहे ती कच्ची होती, त्याच्यामुळे आपण त्याची वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे टॅमॅटो छान शिजला जाईल. आणि मग त्याच्यावरती आपण मगजबी, काजू आणि कांद्याची प्युरी घालणार आहोत. एक पहिले 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया
आणि वाफ काढून घेतल्यानंतर पाहू शकता ग्रेव्ही किती थिक झालेली आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांद्याची आणि मगजबी आणि काजू याची प्युरी घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता कलर एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. याचं कारण तेच की आपण त्याच्यामध्ये आईस क्यूब घातलेला आहे. त्याच्यामुळे आईस क्यूब घातल्यामुळं काय होतं की मिक्सरचं जे भांडं आहे ना ते गरम होत नाही आणि आतल्या मसाल्याचा कलर चेंज होत नाही. आता हे सगळं एकत्र करून परत एकदा 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. एकदम मस्त आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार होती आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 चमचे कस्तुरी मेथी घालणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1-1.5 चमचा साखर घातलेली आहे आणि हे सगळं एकत्र करून घेऊया. पाहू शकता ग्रेव्ही जी आहे छान शिजती आहे. त्याला झाकून आपण परत 2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आणि पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला गरम मसाले काढून घ्यायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. इथे मी फक्त तमालपत्र काढून घेते आहे, बाकी विलायची वगैरे तशीच ठेवणार आहे. आणि इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे. आणि आता आपण बटर पनीर बनवणार आहोत, तेही एकदम हॉटेल स्टाईल. तर पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं बटर घातलेलं आहे. मी इथे अमूल बटर वापरलेलं आहे. तुम्हाला ज्या ब्रँडचं वापरायचं तुम्ही त्या ब्रँडचं वापरलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर 3 लोकांना पुरेल इतकी मी ग्रेव्ही घेतलेली आहे, ती छान परतून घेणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी काही ड्राय मसाले घालणार आहे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. त्याचबरोबर लाल तिखट आणि पनीर मसाला घालणार आहे. त्याचबरोबर 1 चमचा इतकी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा सगळं एकत्र करून घेऊया. सगळं एकत्र झालं की त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत आणि सगळं एकत्र करून 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. ग्रेव्ही तयार असल्यामुळे अगदी आपली 5 ते 10 मिनटामध्ये भाजी होणार आहे. पाहू शकता इथे 2 मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पनीर. इथे मी पनीर आहे ना 200 ग्रॅम घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर ग्रेव्ही तयार झाल्यानंतर मी इथे दुधावरची जी साई येते ती फेटून घातलेली आहे, अगदी 2 चमचे. या ठिकाणी तुम्हाला अमूलची फ्रेश क्रीम वापरायची असेल ती घातली तरी हरकत नाही. त्याचबरोबर आपण इथे बटरचे 2 क्यूब घालणार आहोत आणि परत एकदा 2 मिनटं कवर करणार आहोत. झाली आपली हॉटेल स्टाईल बटर पनीर.